नमो बुद्धाय. जय भीम. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आपल्या एका उपदेशात असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला जो की झोपेचं सोंग घेऊन पडलेला आहे अशा व्यक्तीला आपण जागे करू शकत नाही. जाणीवपूर्वक जो झोपेचं सोंग घेऊन जो पडला आहे त्याला खरंच माणूस जागे करू शकत नाही. मात्र खरोखर जो झोपला आहे अशा व्यक्तीला जागे करणं शक्य आहे. म्हणजे याचाच अर्थ असा की एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट जाणीवपूर्वक करत असताना त्याला आपण एखाद्या वेळेस समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण तो व्यक्ती ऐकत नाही. सगळं कळूनही जाणीवपूर्वक आपल्याला काहीच कळत नाही, काही समजत नाही, अशा पद्धतीनं वागतो आणि म्हणून अशा व्यक्तीला आपण जागी करू शकत नाहीत. पण खरोखर जो अज्ञानाच्या झोपेमध्ये आहे, ज्याला खरंच एखाद्या गोष्टीचं काही ज्ञान नसेल, एखादी कृती करण्यासाठी तो जर काहीतरी यश मिळवण्यासाठी समजा काही प्रयत्न करत असेल, पण त्याला काही मार्ग सापडत नसेल, जो खरोखर अज्ञानाच्या याच्यामध्ये झोपलेला आहे, अज्ञानाच्याच झोपेमध्ये गाढ झोपलेला आहे, अशा व्यक्तीला माणूस जागा करू शकतो. मात्र सोंग घेऊन वावरत असताना त्या व्यक्तीला आपण जागी करू शकत नाही, असं तथागत गौतम बुद्ध आपल्या उपदेशात म्हणतात. आणि हा उपदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथामध्ये आलेला आहे. नमो बुद्धाय.